दोन वर्ष सर्व संस्था संघटना अपंगांच्या किंवा आपल्या अपंग ह्या शिबिराची खूप वाट बघत होते, कारण आपल्या ग्रामीण भागात शिबिरं खूप कमी होतात आणि ह्या शिबिरांमध्ये भरपूर लोकांनी नाव नोंदणी केलेली होती आणि ते इथपर्यंत येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. आणि हे वाघमारे सरांनी त्याचं नियोजन पण खूप सुंदर केलं, त्यासाठी प्रथमतः मी त्यांचे आभार मानते. पाटील साहेब खासदार जे वेळात वेळ काढून त्यांची आज तब्येत पण बरी नाही तरी पण त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला, त्यामुळे मी त्यांचे पण आभार मानते. इथे तर समाजातील प्रत्येक जो घटक आहे त्या प्रत्येक घटकाला जर आपण विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या, विशेष करून वंचित शोषित समाजाला जर आपण त्या दिव्यांग बांधवांना त्यांचा जर हक्क व्यवस्थित आपण मिळवून दिला तर आपल्या सर्व गावाचा सर्वांगीण विकास होणार आणि हे विकास करण्याच्या अनुषंगाने आपण या हेतून आज भारत सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्याय दिव्यांग सशक्तीकरण विभागामार्फत सामाजिक अधिकारिता शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांना भारत सरकारच्या एडी योजने अंतर्गत मोफत दिव्यांग साहित्य वितरणाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासन आणि पंचायत समितीच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इथं आयोजित करतोय. या समारंभासाठी सन्माननीय आदरणीय खासदार महोदय सन्माननीय श्रीनिवास पाटील साहेब इथं आपला उपस्थित झालेला आहे, त्यांचं मी गट विकास अधिकारी प्रशासन या नात्यानं स्वागत करतो. त्याचबरोबर या दिव्यांग शिबिरासाठी या पहिल्यापासून कष्ट घेणाऱ्या सन्माननीय अलीकोच्या आलिशा मॅडम आणि त्यांचे मी प्रशासक या नात्यानं स्वागत करतो. उदारतेतून आणि माध्यमातून अभिलाषा मॅडम यांनी आता भाषण करून आपण सर्वांना शुभेच्छा दिल्या, मदती केली. शिव बोंबले सर, डॉक्टर नीरज मौर्य, समीनाताई ज्या शिरोळमधून स्वतः दिव्यांग असूनही अशांची संघटना बनवून आपली सगळी सेवा करतात. श्री प्रवीणजी फडतरे, सृजन बांधलेराव, अंजली जामकर, अजय भोसले, ॲडव्होकेट डेरे आणि बरेचसे माझे मित्र. आपल्या अंगामध्ये डाव्या हाताला कोण बसतं, काय कारण नाही, डावे असतो उजवे असतो तरी डाव्या हाताला बसतो. आता तुम्ही सगळी शिकलेली मंडळी आहात, शून्याच्या उजव्या हाताला काय ठेवलं होतं त्याची किंमत शून्य आणि शून्याच्या डाव्या हाताला ठेवलं त्याची किंमत जास्त. एक शून्य डाव्यातले एक ठेवा, 10 झाले, 2 ठेवा, 20 झाले, 3 ठेवा, 30 झाले. आपला संसार सांभाळणारी आपली आई वडिलांचा 2-3 मुलं होतात. दुर्दैवानं पोटोशी असताना खरवड मिळते बाईला खायला, कुपोषित बालक निर्माण होतो. अनेक कारणानं जन्म घेताना परमेश्वर का नाही होतो कळत नाही, पण होतो. पण मी माझं मत तुम्हाला सांगू, मी स्वतः दिव्यांग मित्र आहे. नसीब म्हणू शकतो माझी बहीण आहे.